नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांतर्फे आरोग्य विभाग विश्रांतवाडीला स्थलांतरित करू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. मध्यवर्ती इमारतीत गेल्या अनेक वर्षापासून असलेले आरोग्य विभाग विश्रांतवाडी येथे हलविण्याचा शासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि विभाग हलवू नये अशी मागणी करण्यात आली. सकाळी 11च्या सुमारास पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट सबऑर्डिनेट सर्व्हिसेस असोसिएशनतर्फे मध्यवर्ती कार्यालयात निदर्शने करण्यात आली आणि त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पुणे स्टेशन परिसरात असलेला हा विभाग पूर्ण राज्यात आहे. येथे राज्याच्या विविध भागातून कर्मचारी व नागरिक येतात. त्यांना पुण्यात आल्यानंतर या विभागात येणे सोपे आहे, परंतु हा विभाग विश्रांतवाडीला हलविल्यानंतर सर्वांना तेथे जाण्यासाठी त्रास होणार आहे आणि विभागाची अनेक जुनी कागदपत्रे हलविताना गहाळ होणार आहेत. त्यामुळे विभाग हलवू नये अशा मागण्या मोर्चामध्ये करण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावर आम्ही शासनाला पर्याय सुचवलेला आहे. या कार्यालयाला एक अधिकारी जर नेमला तर 600-700 लोकांचं जे स्थलांतर होणार आहे ते पूर्णपणे थांबलं जाईल आणि शासनाचा जो लाखो रुपयाचा होणारा खर्च आहे हा पूर्णपणे वाचला जाईल. सर, आज काय करताय तुम्ही त्यासाठी? किती तुमचे कर्मचारी सहभागी आहेत? आजचे 100% कर्मचारी आमचे सहभागी आहेत. एक दिवसाचा संप. एक दिवसाच्या संपासाठी 600 ते 700 कर्मचारी आमचे 9 ब्युरोचे जे कर्मचारी आहेत ते सर्व या संपामध्ये 100% सहभागी आहेत. हे सेंट्रल बिल्डिंग हे मध्यवर्ती ठिकाणी असलेले जे कार्यालय आहे ते संपूर्ण राज्याच्या दृष्टिकोनातनं, कर्मचाऱ्याच्या आणि जनतेच्या दृष्टिकोनातनं अत्यंत सोयीस्कर आहे. असं असताना सुद्धा काही अधिकाऱ्यांनी ते कार्यालय विश्रांतवाडी येथे नेण्याचा जो घाट घातलेला आहे आणि जी शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की हे स्थलांतर करू नका. याच्याऐवजी आम्ही त्यांना 11 पर्याय दिलेले आहेत. त्यांनी एक अधिकारी, सिंपल गोष्ट आहे, एक अधिकारी बसवला हे स्थलांतर होणार नाही. हे 600-700 कर्मचाऱ्यांचं काय करणार? सगळ्यांना ट्रान्सफर कंटिन्यू करत असणार आणि आमच्या ज्या बदल्या वगैरे होत असतात तो काही विषय नाही. आम्ही पुण्या आमच्या कुठेही बदल्या होतात, आम्ही त्याला सगळी संघटनाच काय प्रत्येक कर्मचारी ॲक्सेप्ट करतो. हे चुकीचं जे शासनाला सांगितलं गेलेलं आहे ते बंद करा आणि हे स्थलांतर कृपया रद्द करा, नाहीतर आम्ही ह्या आंदोलनाची दिशा अजून तीव्र करणार. नाव सांगा तुमचं. महेश शिंदे, उपाध्यक्ष. शासन परिपत्रक हे चुकीने काढलेले आहे. मनमानी हुकुमशाही अतिरिक्त संचालक व सहसंचालक यांनी शासनाची दिशाभूल करून हे 150 वर्षापूर्वीचं जे कार्यालय आहे ह्याला त्यांनी धक्का लावलेला आहे आणि त्यासाठी कर्मचारी संपूर्ण आज उठलेला आहे की हे जे परिपत्रक रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहणार आहे. ठीक आहे, नाव सांगा तुमचं. नंदकुमार गुडमेट्टी, पब्लिक हेल्थ सब ऑर्डिनेट असोसिएशन अध्यक्ष. सचिव म्हणून संघटनेचं काम करतो. म्हणजे संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये सहसंचालक आरोग्य सेवा हे कार्यालय 1867 पासून कार्यरत आहे. तदनंतर नवीन बिल्डिंग मध्यवर्ती झाल्यानंतर हे कार्यालय 1967 साली इथं स्थापन झालं आणि या कार्यालयाची जी संलग्न महाराष्ट्रामध्ये इतर कार्यालय त्या कार्यालयात सोयीस्कर असं हे कार्यालय आणि हे कार्यालय संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व आस्थापना आणि आरोग्यविषयक सेवा संपूर्ण बाबी पुरवले जात असतात. त्यामुळं या कार्यालयाचं अस्तित्व पूर्वीप्रमाणेच असावं ही आमची इच्छा आहे आणि हे असंच असावं म्हणून आमचा हा आग्रह आहे. म्हणून हा प्रभावी आमचा हा लढा आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. जर शासनाने याचा विचार जर केला नाही तर या लढ्याचं प्रभावी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन सेव्ह FTII तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले. FTIच्या विद्यार्थ्यांचे नवनियुक्त संचालक महामंडळाविरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे आहे. नव्या संचालक मंडळास वर्षभर काम करण्याची संधी द्यावी. या वर्षभरात संचालक मंडळाने संस्थेसंदर्भात चुकीचे निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांनी खुशाल आंदोलन करावे. त्या आंदोलनास आम्ही पाठिंबा देऊ. मात्र सध्या चालू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घ्यावे असे आवाहन सेव्ह FTII तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आले. यावेळी FTI रेडिओचे संस्थापक संजय चांदेकर, देखभाल अभियंता विश्वास नेर्लेकर, सदाशिव फडके, रमेश पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते. स्ट्राईक बघितलं आहे आणि त्यामुळे आम्हाला वाटायला लागलं की आत्ता येणं जरूर आहे. इथून पुढे जर इन्स्टिट्यूट टिकवायची असेल आणि पुण्यात टिकवायची असेल तर काही लोकांनी एकत्र येणं जरूर आहे आणि दुसरी बाजू मानणंही जरूर आहे. सरकारची भूमिका घेत आहे ती तुम्हाला मान्य आहे पूर्णपणे योग्य वाटते? आम्ही इन्स्टिट्यूटचे
सरकारची जी भूमिका आहे नाही, आम्ही फक्त इन्स्टिट्यूट पुरतं बोलतो. सरकार काय बाळगतं सरकार देत असतं. आज मी एवढं सांगेन की आज ते कॉम्पिटंट आहेत माझ्या मते. बरं नाही तसं काही धरलं तर गिव्ह देम टाईम. पहिल्यांदा उत्तर देतो की आता जी संस्थेत स्थिती निर्माण झालेली आहे गोंधळाची, या गोंधळाच्या स्थितीमुळे आम्ही एकत्र आलेलो आहेत की हा जो संप चालू झालेला आहे आणि तो ज्या कारणासाठी चालू झालेला आहे, विद्यार्थ्यांना पाहिजेले एक आणि त्यांची अपेक्षा एक आहे, डिमांड एक करतात, हा मुख्य ते गल्लत करतात. तर हा एक छोट्याशा मुद्द्यासाठी एवढं संप करणं हे चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती केली की परत संप मागे घ्या, परत वर्गात जा. आणि हे जर का संप मागे घेतला गेला नाही तर ऑलरेडी डायरेक्टरांनी एक नोटीस बजावली, सगळ्यांना माहितीच आहे की त्यांचं रस्टिकेशन होऊ शकतं, त्यांचं भवितव्य आदांतरी जाऊ शकतं, त्यांच्याचबरोबर येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचं भवितव्य आदांतरी होऊ शकतं. इन्स्टिट्यूटबद्दलही अनेक मीडियातनंच उलटसुलट बातम्या येत आहेत. तर इन्स्टिट्यूटला कुठलाही धोका पोहोचू नये, इन्स्टिट्यूटचं गेलेलं वैभव परत मिळावं यासाठी आम्हाला एकत्र यायची जरूर वाटली आणि त्यासाठी सेव्ह FTI या नावाने आपण म्हटलं प्रत्येकाची जी मतं आहेत ती आपण एक्सप्रेस करू. यासाठी आम्ही गव्हर्निंग काउन्सिल प्रक्रियेमध्ये आमचा स्टाफचा रोल नाही, तसंच तो विद्यार्थ्यांचा रोल नसतो. त्याच्यामुळे त्यांनी ज्यांना अपॉइंट केलेलं आहे त्यांना तुम्ही एक रोडमॅप द्या, काय काय पॉईंट्स आहेत तुम्ही मगाशी डिटेलमध्ये सांगितले की ते रोडमॅप द्या, त्याला एक टाईम फ्रेम द्या आणि ते त्याच्यात जर का ते डिलिव्हर करू शकले नाहीत, ती कामं केली नाहीत, इन्स्टिट्यूटच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यात मिळालं नाही, तर तुम्हाला आंदोलनाचा हक्क आहे, स्ट्राईक करायचा हक्क आहे, आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर. म्हणजे आता त्यांना काम करू द्या, आताची बॉडी आहे, आत्ताची बॉडीला तुम्हाला जे प्रॉब्लेम्स आहेत ते रोडमॅप द्या आणि त्यांना टाईम फ्रेम देऊन ते काम करायला सांगा. त्यांनी ते केलं नाही तर तुम्ही संप करायचा तुम्हाला अधिकार आहे, आम्ही सुद्धा त्यावर त्यांच्याबरोबर राहू. हे माझं. आम्ही आत्ता 2-3 दिवस झाले भेटलोय, त्याच्यामुळे अजून एक ग्रस्त होते रिटायर्ड. अजून आम्ही सगळ्यांशी बोलायचं आहे, म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना अपील केलं, इन्क्लुडिंग मिनिस्ट्रीतले घटक, नवीन झालेले GC मेंबर्स, स्टुडंट्स, एक्स स्टुडंट्स, स्टाफ मेंबर्स आणि फॅकल्टी, की सगळ्यांनी एकत्र आहे आमच्याबरोबर, आपण बसून एकत्र करू, त्याच्यातनंच एक रोडमॅप तयार होईल आणि हा प्रॉब्लेम तिढा सुटेल. विद्यार्थ्यांना भेटायचा कधी बोलायचा प्रयत्न केलाय का? विद्यार्थ्यांशी आत्ता आम्ही 2-4 दिवसच झाले असल्यामुळे आता इथून पुढे आम्ही डिसिजन घेऊ की आता इथून पुढे काय करायचं, तो अजून डिसिजन झाला. तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या आधी पत्रकारांशी बोलताय याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमची चर्चा याच्यावर पण झाली आणि ठरलं की आतापर्यंत विद्यार्थ्यांची बाजू सगळीकडे जातीच आहे, तर दुसरी बाजू जाण्याचा कुठेतरी प्रयत्न, विद्यार्थ्यांची बाजू, दुसरी सरकार स्टाफची बाजू आहे. आमची जी बाजू आहे आम्ही FTIच्या बाजूने आहोत. FTI साठी जे कोणते घटक आहेत त्याच्यात सरकार येईल, प्रशासन येईल, स्टाफ येईल, फॅकल्टी येईल आणि विद्यार्थी सुद्धा येतील. आता ते आम्ही ठरवू, अजून ते ठरलेलं नाही, डिसिजन झालेला नाही. इथून पुढचा रोडमॅप काय करायचं की आपण जर का आम्ही याच्या माध्यमातून आम्हाला किती प्रतिसाद मिळतोय, आवाहन करताय का मीडियाच्या माध्यमातून? हो आम्ही ऑलरेडी केलंय. थेट जाऊन नाही का? थेट जाऊन आता तो निर्णय अजून आमचा बसल्यावर होईल की काय करायचं, इथून पुढचं काय करायचं काय नाही. सध्या तरी किती रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला, किती जण आम्हाला अप्रोच होतात हे आम्ही बघणार आणि मग ठरवणार की पुढची स्टेप काय करायची. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. स्टार स्पोर्ट प्रो कबड्डी लीगसाठी पुण्याच्या पुणेरी पलटणचा नवीन संघ जाहीर करण्यात आला. स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमधील पुण्याचा संघ पुणेरी पलटण यांनी नव्या संघाची आणि नव्या खेळाडूंची घोषणा पत्रकार परिषदेत केली. तसेच या संघाने पुण्यातील आघाडीचे वास्तुनिर्माण कंपनी कोलते पाटील डेव्हलपर्स यांची प्रमुख भागीदारी म्हणून घोषणा केली. पुणेरी पलटण संघाच्या बोधचिन्हातही आमूलाग्र बदल केला आहे.
आम्ही पुण्याचे प्रसिद्ध कबड्डीपटू अशोक शिंदे यांची नेमणूक केल्यापासून संघात दुर्दम्य आशावाद संचारला आहे आणि आता आम्ही अजिबात मागे वळून बघणार नाही. संघाने हंगाम 2साठी कसून सराव केला आहे आणि संघात आता उत्साही तरुण व अनुभवी खेळाडूंचा योग्य समन्वय साधण्यात आला आहे. आम्ही पूर्ण देशभरातील खेळाडूंचा आमच्या संघात समावेश केला आहे, असे मत पुणेरी पलटण संघाचे व्यवस्थापक कैलाश कांडपाल यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष महेश सलुजा, पुणेरी पलटण संघाचे मार्गदर्शक अशोक शिंदे, कैलाश कांडपाल आदी मान्यवर उपस्थित होते. अख्ख्या भारतामध्ये आपला प्रेझेन्स आहे. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुणेकर टीमला बघतो, ठीक आहे, मागच्या वर्षी आपण जास्त काही नाही करू शकलो, पण ह्या वर्षी डेफिनेटली आपण त्या 1 नंबरच्या दर्जाला आपण येऊ शकतो. तेवढा अभिमान पण आहे आम्हाला आणि तेवढा एक्सपेक्टेशन्स पण आहेत या टीमबरोबर, कारण टीमचा जो मिक्सचर आहे तो खूप छान आहे. वी हॅव गॉट अ व्हेरी गुड यंग अँड एक्सपिरियन्स टीम ॲज वेल. मला माहिती आहे काही सिनियर पत्रकार इथं माझ्यासमोर बसलेले आहेत, ज्यांनी मी खेळत असताना मला वाटते गंधारे साहेब आहेत, धुळे साहेब, जोशी, पाटील साहेब, बरेच पत्रकार आहेत. आणि आता हे करत असताना जेव्हा लास्ट सीझन जो चालू झाला, त्या लास्ट सीझनमध्ये कुठेही मी नव्हतो आणि कुठेतरी मनाला लागत होतं की आपल्याला आणि पुणेरी पलटणची जेव्हा टीमचा परफॉर्मन्स बघत होतो तेव्हा थोडंसं कुठेतरी मनाला लागत होतं की आपण पुण्यासाठी एवढं खेळलो, एवढं नाव केलं आणि हे करत असताना पुण्याच्या टीमचा परफॉर्मन्स थोडासा डाऊन होतोय, दिसतोय. तर आपण कुठेतरी असायला पाहिजे असं मनात सारखं लागून राहत होतं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा मॅनेजमेंटने मला विचारलं की तुम्ही इंटरेस्टेड आहात, आणि खरंच मला मनापासून वाटत होतं की पुण्यासाठी काहीतरी करावं म्हणून. आणि ती वेळ मला मॅनेजमेंटने वाटत नाही. तुमचं सहकार्य आहेच आणि तुम्ही सहकार्य केल्यामुळं त्यातून मला अनुभव आहे तुमचा, कारण त्याच्यामुळं मी इथपर्यंत आलोय. कधी कधी माझ्या चुकासुद्धा तुम्ही या सरांनी, आमच्या जे आज सिनियर पत्रकारांनी त्या मागे घालून त्याच्यातून मला बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की आमच्या संघाला सुद्धा तुमचं असंच सहकार्य मिळेल आणि आम्ही एक चांगली टीम तयार करून चांगला परफॉर्मन्स तयार करू, याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही. खरं तर आम्हाला प्रायोजक भेटले कोलते पाटील, आताच त्यांनी सांगितलं की आम्ही सुरुवात कशी झाली. वाडिया कॉलेजमधील हंगामी कामगारांना कायमस्वरूपी कामावर रुजू करण्यासाठी भीमछावा संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. वाडिया कॉलेजमध्ये हंगामी काम करणाऱ्या कामगारांनी विविध माध्यमांद्वारे आपल्या न्याय व हक्कासाठी आवाज उचलून कायमस्वरूपी करण्याची मागणी केली आहे, परंतु त्यांची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही. यामुळे भीमछावा संघटनेच्या वतीने भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. आंदोलन चालू होऊन 2 दिवस झाले असून अजून कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुढील कालावधीच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. यावेळी विजय बोकेफोडे, शंकर अमुलगे, अमोल सोनटक्के, भीमराव कांबळे, नितीन रंधारे, निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. हॅलो, माझं नाव हरीश रत्नपालकी. मी या संस्थेमध्ये गेली 5 वर्ष शिपाई म्हणून काम करतोय. या संस्थेमध्ये मला 3,500 पेमेंटपासून सुरुवात झाली. आता मला 5,000 पेमेंट देण्यात येतो. आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केली की आम्हाला कायम करा. आम्हाला पण ते आम्हाला आमच्या कुठल्याही प्रश्नाला दाद देत नाही. उलट त्यांनी 2013 साली नवीन भरती केली, त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भरतीमुळे त्यांना घेऊन त्यांनी ग्रांटचा स्केल दिला. त्यांना आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा आम्हाला ते लोक आमच्या कुठल्याच प्रकारच्या मागणी पूर्ण करत नाही. उलट आमची सुट्टे झाल्या की आमच्या सुट्ट्या कापल्या जातात, त्याचे पैसे कापले जातात. आम्हाला रविवारी सुद्धा कामाला बोलवलं जातं. आम्हाला इथं कुठल्याही फॅसिलिटी मिळत नाही आम्हाला इथं. त्यामुळं आम्ही भीमछावा संघटनेची मदत मागितली. आता संघटनेचे अध्यक्ष शामराव गायकवाड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळं आमची मागणी ही आहे की आम्हाला इथं कायम केलं पाहिजे, ग्रांटमध्ये कायम केलं पाहिजे आणि ग्रांटमध्ये कायम केलं पाहिजे आणि कामगार आयुक्त त्यांच्या नियमानुसार आम्हाला पगार दिला पाहिजे. त्याला सगळ्या सुखसुविधा दिल्या पाहिजे. आंदोलन उग्र करण्यात येईल, तीव्र करण्यात येईल आंदोलन. आणि आमचं आंदोलन सध्या आता बेमुदत धरणे आंदोलन आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल.
आम्ही जेव्हा कामाला लागलो नाही तर आम्हाला म्हणले तुम्हाला फार पडतं 2 वर्षामध्ये तुम्हाला परमनंट करण्यात येईल, पण आम्हाला त्यांनी परमनंट असं काहीच केलेलं नाही. उलट मग एक तिरस्त माणूस उभा केला 2-3 वर्षानंतर आणि म्हणले हे तुमचं कॉन्ट्रॅक्टर. असं आमचा आरोप नाही करत आम्ही, फक्त आमची मागणी मागतो, आम्हाला आमचं कायम करा म्हणून. मी आहे रेखा शिवाजी कांबळे. काय काम मी सध्या आता इथं बंगल्यात स्वयंपाक करत होते प्रिन्सिपलच्या घरी. आता ते काय म्हणाले, सध्या आता मला पगार नाही परवडत म्हणून त्यानं मला कामावून काढून टाकलं. तर मला कामावून काढले म्हणून मी त्यांच्यावर नोटीस पाठवली, मला काम पाहिजे म्हणून. आता एवढं वर्ष कामं करायचं कुठं जायचं हल्ली म्हणून आमच्या श्याम भाऊला मी पुरी केलं, मी त्यांचा पाठिंबा दिले त्यांनी मला, म्हणून मी आज इथंपर्यंत आले. आता माझी मागणी आहे की मला कायमचं इथं काम पाहिजे आणि परमनंट म्हणून मला इथं काम करायचं. आणि मला 4 मुले आहेत, माझे मिस्टर नाहीत, आज मला 3 मुलं आहेत. मग मी विधवा आहे, मग आता काय करायचं हल्ली 4.5 मध्ये पगारमध्ये काय परवडते आम्हाला, म्हणून मी हे सगळं असं मान्य केले त्यांचं. पण आता हे माझं त्यांनी करायला पाहिजे. आज माझे 3 मुले आहेत, सगळ्यांचं माझंच नाही सगळ्यांचंच व्हायला पाहिजे माझ्याबरोबर. हां काम व्हायला पाहिजे, मी एवढं त्यांना तुमचं नाव आणि पद सांगा. आम्ही भीमछाव संघटनेच्या वतीने या ठिकाणी बसलेले आहोत. माझं नाव श्याम गायकवाड आणि येथील कामगार गेले 10 ते 12 वर्ष या ठिकाणी काम करत आहे, हंगामी कामगार. आणि कुठल्या पद्धतीचं कामगार आयुक्तानुसार कुठल्याही अटी नियम लागू नाही, काय नाही, फक्त 4-4.5 हजार रुपयेमध्ये या ठिकाणी त्यांना राबवून घेत आहे. कुठलेही कामगार आयुक्तानुसार त्यांना समान काम समान वेतन हा कायदा लागू नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या भविष्य निर्वाह निधी ते दिला जात नाही. अशा माध्यमातून हे कामगार गेले 10 ते 12 वर्ष हे काम करत आहे अल्पदरामध्ये, परंतु कुठलाही त्यांचा विचार या ठिकाणी केला जात नाही. त्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा मॅनेजमेंटशी व्यवस्थापकांशी वेगवेगळ्या माध्यमातून अर्ज विनंत्या केल्या की आम्हाला कायमस्वरूपी करून घ्या, आम्हाला कायमस्वरूपी करून घ्या. हे सर्व कामगार मराठी असल्याकारणाने त्यांच्याकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातं नाही का. तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही गेले 3 दिवस या ठिकाणी बसलेले आहोत, त्यांच्याशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे. ते फक्त आम्हाला आश्वासन देतात की आम्ही करू. काय झालं, काय सकारात्मक नाही काय सकारात्मक काय झालेलं नाही, फक्त आश्वासन आम्ही करू केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लेखी स्वरूपात किंवा कुठलंही असं ठोस आश्वासन आम्हाला दिलं जातं. कधीपर्यंत करणार तुम्ही? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत आम्हाला अपॉइंटमेंट लेटर देत नाही की कायमस्वरूपीचं, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसवू किंवा असं काही लेखी स्वरूपात आम्हाला दिलं जात नाही, तोपर्यंत आम्ही हे कायमस्वरूपी आंदोलन. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आंदोलनाची दिशा कशी? आंदोलनाची अतिशय तीव्रता असणार आहे आणि मग त्याची सर्वस्वी जबाबदार हे संस्थेचे चालक किंवा पोलीस प्रशासन राहणार. कारण की गेले 3 दिवस आम्ही या ठिकाणी पाऊस बघत नाही, ऊन बघत नाही, या ठिकाणी उभे आहोत. महिला वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे, पण या ठिकाणी कुठलीही दखल या ठिकाणी घेत नाही. अगर त्यांनी आमची ह्यापुढे दखल नाही घेतली तर ह्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही आंदोलन करून यांना निदर्शनास आणून देऊ. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 3ऱ्या फेरीअखेर 15,000 जागा रिक्त राहिल्या आहेत. 11वीसाठी पसंतीची महाविद्यालये न मिळाल्याने तसेच घरापासून दूर महाविद्यालये मिळाल्याने विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मिळून एकूण 15,000हून अधिक जागा रिकाम्या आहेत, अशी माहिती गरवारे कॉलेजमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आली. मुलींना दूर अंतरावरील महाविद्यालये मिळाल्याने गैरसोय होत आहे. यामुळे अनेक तक्रारी आल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली असून त्यामध्ये मुलींना महाविद्यालये बदलून देण्याबाबत विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर धोरण जाहीर केले जाणार आहे, असे मत शिक्षक उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
11वी ऑनलाईन ॲडमिशन पुणे आतापर्यंत 3 याद्या जाहीर झालेल्या आहे आणि तिन्ही याद्यामध्ये जवळजवळ आपण 47,000 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेले आहेत आणि 3,008 3 याद्या लागूनही त्यांना प्रवेश मिळालेला नाही आहे. अशा मुलांच्यासाठी आपण 4थी फेरी आयोजित केलेली आहे आणि या 4थ्या फेरीच्या निमित्ताने 16 आणि 17 जुलै रोजी त्यांना रिक्त जागांना ऑप्शन देण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आपण वेबसाईट खुली ठेवणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कृपया 16 आणि 17 जुलै म्हणजे उद्या आणि परवा वेबसाईटवर जाऊन रिक्त जागांचा तपशील पाहून ऑप्शन फॉर्म पुन्हा भरावा. मिनिमम 40 आणि मॅक्झिमम 50 कॉलेजेससाठी ऑप्शन फॉर्म भरणं आवश्यक आहे. या मुलांची जी मेरिट लिस्ट आहे ही मेरिट लिस्ट 22 तारखेला लागेल आणि 22 आणि 23 अशा 2 दिवस त्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. पालकांची ही तक्रार बरोबर आहे की त्यांना जवळचे कॉलेज मिळत नाही आहेत. कॉलेज हे मेरिटप्रमाणे आणि त्यांनी भरलेल्या ऑप्शनप्रमाणे मिळालेले असल्यामुळं लांब लांबचे कॉलेज काही विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये 20 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर सुमारे 2,000 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कॉलेजेस मिळाले आहेत. त्यांचे ग्रीव्हन्सेस आम्ही घेतलेले आहेत आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवून जवळच्या कॉलेजेसमध्ये जर जागा रिक्त असतील तर ऑनलाईन पद्धतीने त्यांचं समायोजन करण्याचा प्रयत्न शासनाच्या परवानगीने केला जाईल. विजय वल्लभ स्कूलतर्फे आंतरशालेय संगणक कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया पुणे चॅटर, रोटरी क्लब पुणे मिडटाऊन व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने SCRATCH या माध्यमावर आधारित आंतरशालेय कॉम्प्युसिल्क चॅम्पियनशिप 2015-2016 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा SCRATCH या प्रोग्रॅमिंग भाषेमध्ये घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा 2 गटात होणार आहे. 5 ते 7 आणि 8वी ते 10वी या गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन सुभाष परमार, शिक्षण तज्ज्ञ देशमुख, स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ माधवी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. चेअरमन आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतर्फे आंतरशालेय कॉम्प्यू स्किल स्पर्धा यावर्षी 2015-16साठी आम्ही परत जाहीर करीत आहोत. आंतरशालेय या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचं संगणक कौशल्य वाढावं, विद्यार्थ्यांचं त्याच्यातला इंटरेस्ट वाढावा आणि इनोव्हेटिव्हनेस त्याच्यामधले सादर करण्याचं त्यांना संधी मिळावी, ही याच्यामागची आमची भूमिका आहे. आणि या भूमिकेतून आम्ही गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवित आहोत. या आमच्या उपक्रमाला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन ही महाराष्ट्र शासनाची जी कंपनी जी आहे या तिघांचं अधिक रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांचंसुद्धा सहकार्य दरवर्षी आम्हाला लाभतं. या स्पर्धा 2 कॅटेगरीजमध्ये आम्ही आयोजित केलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी 5वी, 6वी, 7वी कॅटेगरी 1 आणि दुसरी कॅटेगरी 2 जी आहे ती 7वी, 8वी, 9वी, 10वी अशी दुसरी कॅटेगरी आहे. दोन्ही कॅटेगरीमध्ये रोख पारितोषिक 4,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक, 2,000 रुपयाचं दुसरं पारितोषिक आणि 1,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक असं 2 विद्यार्थ्यांच्या संघाला दिलं जाईल. या व्यतिरिक्त बेस्ट ॲनिमेशन आणि बेस्ट क्रिएटिव्हिटी या विषयाचं सुद्धा वैयक्तिक पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्याची आमची कल्पना आहे. विजेत्या संघाच्या शिक्षकांनासुद्धा रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक आमच्या संस्थेतर्फे दिलं जाईल. या दोन्ही ज्या कॅटेगरीज ज्या आहेत याच्यासाठी पहिल्या कॅटेगरीसाठी स्वच्छ भारत, सेफ्टी अँड सिक्युरिटी आणि करंट अफेअर्स असा आम्ही विषय या विषयावर आम्ही आमंत्रित केलेले आहेत सीडीज. आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अँड करंट अफेअर्स या विषयावर आम्ही सीडी अपेक्षित आहेत. याचं साधारणपणे सादरीकरण त्यांनी 2 ते 4 मिनिटाच्या सीडीवर करून आमच्याकडे द्यायचे आहे. या आलेल्या संपूर्ण एंट्रीज या महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन,
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांचे तज्ज्ञ लोक यांच्यातली जी आहेत ते करतील आणि त्याच्यातून ज्या फायनल काही सिलेक्ट होतील टीम त्या 6 टीम या आमच्याकडे टिळक स्मारक मंदिरामध्ये मेगा फिनाले जो आमचा जो आहे तो 12 सप्टेंबरला आहे, त्याच्यात ते सादर करतील. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा आणि त्यांचं कौशल्य याच्यात वाढावं ही याच्यामागची आमची कल्पना आहे. देशमुख श्री आचार्य विजय वल्लभ स्कूलचा शैक्षणिक सल्लागार म्हणून गेली 8 वर्ष काम करतो. आत्ताच परमार सरांनी कॉम्प्युटर स्किल स्पर्धेविषयी आपल्याला माहिती सांगितली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे की एक नाविन्यपूर्ण स्पर्धा आहे. सध्याचं युग सगळं कॉम्प्युटरचं युग आहे आणि या कॉम्प्युटरच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कॉम्प्युटरचा वापर करणं हा एक उद्देश आहे. पण त्याच्याबरोबर काही लोक असं म्हणतात की त्यामुळं विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमी होईल का, विद्यार्थी आळसी बनतील का, विद्यार्थी सतत कॉम्प्युटरसमोर थांबला तर त्याला काही आणखी इतर व्याधी जोडतील का, हा त्यातला जो गैरसमज आहे तो गैरसमज कमी करण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये समजा आपण स्वच्छ भारत विषय घेतला तर स्वच्छ भारत याविषयी विद्यार्थ्यांनी स्क्रिप्ट तयार करायचं आहे. ते स्क्रिप्ट तयार केल्यानंतर ते एडिट करायचं आहे. ते एडिट करून ते 3 ते 4 मिनिटात मांडायचं आहे. याला उत्तम विचारशैली, उत्तम विचार म्हणजे ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग, विचाराची प्रक्रिया ज्याच्याजवळ उत्तम आहे तोच विद्यार्थी या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ शकतो. हे कॉम्प्युटरचं महत्त्वाचंही आहे आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आता ही स्पर्धा शाळांच्यामध्ये उत्तम आम्ही मोठ्या प्रमाणात संपर्क साधलेला आहे. पण कॉम्प्युटरचा अवेअरनेस हा घराघरांच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळं काही पालकांना असं वाटलं की या स्पर्धेमध्ये माझ्याही मुलाने भाग घ्यावा तर ते पालक डायरेक्ट विजय वल्लभ स्कूलमध्ये येऊ शकतात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. हे यातलं सर्वात महत्त्वाचं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी 21 जुलैला महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर आरक्षणाचा प्रेरणा दिवस म्हणून 21 जुलैला धनगर आरक्षण कृती समितीने बारामतीमध्ये समाजाचा महामेळावा आयोजित केला. धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ह्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आश्वासने देऊन तरीही त्यांनी काहीच दखल घेतली नाही. धनगर समाज 21 जुलैला बारामतीला सामाजिक शक्ती दाखवणार आहे. या महामेळाव्याला 8 ते 10 लाख समाज बांधव एकत्र येणार असून धनगर समाजाचे सर्वपक्षीय नेतेही एकत्रित आले आहेत, अशी माहिती धनगर आरक्षण कृती समितीचे पुणेचे अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. धनगर समाज तयार होता आणि तेव्हाच्या सरकारने म्हणा, नरेंद्र मोदींनी म्हणा आणि नवीन सरकार आल्यावर आताच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणा असं आश्वासन दिलं होतं की सत्तेवर आल्यावर आम्ही 15 दिवसामध्ये धनगर समाजाचं आरक्षण नक्की करू. प्रत्यक्षात अजून त्या संदर्भात कसली हालचाल सरकारने केली नाही. सरकारने फसवणूक केली असं सर्व धनगर समाजाची भावना आहे. धनगर समाजाचं असं म्हणणं आहे की हे जे निवडून आले आताचं सरकार जे निवडून आलं त्या आश्वासनामुळे सर्व धनगर समाजाने त्यांना भरभरून मतदान केलं. ते मतदान केल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये जिथे त्याची ताकदच काही नव्हती तेथे सुद्धा धनगर समाजाने त्यांना प्रचंड मदत केली. दुर्दैव असं आहे की मुख्यमंत्र्यांनी
त्या आश्वासनाला हातभार बसला. हे जे आदिवासी मंत्री आहेत चावला, त्यांनी तर खरंच केला. ते म्हणाले की आम्ही आरक्षण देणार नाही. त्याचा सुद्धा धनगर समाज निषेध करतो. आणि याच्यामुळे जी एक अस्वस्थता धनगर समाजामध्ये महाराष्ट्रात आलेली आहे, एक उद्रेक मनामध्ये सर्वांच्या निर्माण झालेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मिरासदार यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मिरासदार यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान देण्यात आला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. नवीन माध्यमे आली तरी जुन्याचे महत्त्व कमी होत नाही. त्यासाठी आशय सुदृढ हवा. अंतःकरणाला भिडते ते कायम टिकून राहते, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळेस मिलिंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक मिरासदार, ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक प्रकारांनी मला आजच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य जाणवतं. एक म्हणजे शिवाजीराव हे माझे स्नेही होते चांगले. त्यांचा माझा तसा निकटचा संबंध हा होता आणि त्यांनी मला दादा या नावाने हाक मारावी इतका जवळचा संबंध शिवाजीरावांचा होता. अनेक वेळा त्यांच्या आमच्या गाठीभेटी होत असत, गप्पा गोष्टी होत असत आणि विशेषतः त्यांची व्याख्यानं आणि त्याच वेळा आमचा कथाकथन कार्यक्रम हा अनेक वेळा एकाच ठिकाणी असायचा. आमचा कार्यक्रम आधी, नंतर त्यांचं व्याख्यान, त्यांचं आधी व्याख्यान, नंतर आमचा रात्री कार्यक्रम, असं सगळं असल्यामुळं अनेक वेळेला त्यांच्या आमच्या गाठीभेटी पडत असत आणि फार मोठ्या छान गप्पा गोष्टी अशा होत असत. असे शिवाजीराव ते आमचे जवळचे स्नेही होते. एक काळ असा होता, पुढे ते प्राचार्य झाले, नंतर याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.